गुड इव्हनिंग. नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. शेषकाय प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतिताय जघान योगपूर्ववैद्याय नमो तस्मै. आपण द्रवद्रव्य अध्याय बघतोय. द्रवद्रव्य अध्याय बघत असताना आपण 37व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळी द्रवद्रव्य कशा पद्धतीने वापरावीत आणि त्याचे गुणधर्म काय या गोष्टी आतापर्यंत बघितलेल्या. ह्या सगळ्या द्रवद्रव्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट अशी महत्वाची राहते की ह्याच्यामध्ये आपण सगळी जी द्रवद्रव्य बघतोय ना, हीच द्रवद्रव्य आपल्याला प्रत्येक वेळेला अनुपान म्हणून सुद्धा वापरता येत असतात. अनुपान म्हणून सुद्धा त्याचं काय महत्व राहू शकतं, ह्या दृष्टीने सुद्धा या द्रवद्रव्यांचा विचार आपण करायला हवा. त्याच्यामध्ये आपलं ही ओळ चालली होती. शस्तम धी स्मृती मेधाग्नी बलायुष शुक्र चक्षुषा बाल वृद्ध प्रजा कांती सौकुमार्य स्वरार्थीनाम. क्षतक्षीण परिसर्प शस्त्र अग्नि अम्लपित्तात्मनाम वात पित्त विषोन्माद शोष अलक्ष्मी ज्वरापहम स्नेहानाम उत्तमम शीतम वयसस्थापनम परम सहस्रवीर्यम विधिभिः घृतम कर्म सहस्रकृत. याच्या आधीच जे आपण बघितलं होतं ना, त्याच्यामध्ये क्षीरोद्भव असं बघितलेलं. म्हणजेच काय तर क्षीरापासून उत्पन्न असं घृत म्हणजे क्षीरोद्भव. ह्या क्षीरोद्भवाचे काय गुणधर्म आहेत ते आपण बघितले होते. आता इथे पासून जे सांगितलेलं आहे शस्तम धी स्मृती मेधाग्नी बलायुष शुक्र चक्षुषाम, इथे पासून ज्या पद्धतीनं तूप आपण काढतो म्हणजे दुधाला दूध तापून त्याच्यापासून साय तयार करणं, साईला विरजण लावून दही तयार करणं, त्याच्यानंतर दह्यापासून ताकाचा मध्ये आपल्याला सारतरव म्हणून लोणी मिळणार आणि ह्या लोण्याचे जे काही गुणधर्म आहेत ते पक्व केल्यानंतर आपल्याला घृतामध्ये दिसतात. ह्या संपूर्ण दृष्टीने ह्या संपूर्ण प्रक्रियेतनं जे दूध तयार झालेलं आहे, जे तूप तयार झालेलं आहे, तर त्या दृष्टीने ह्याचं महत्व आहे. आणि म्हणूनच हे इथून जे सांगितलेलं आहे ना पुढे शस्तम धी स्मृती मेधाग्नी, तर त्याचा संबंध जो आहे तो ह्या पद्धतीने काढलेल्या तुपामध्ये आहे. आता ह्या तुपाचे वेगळे गुणधर्म दिसतात आणि म्हणूनच या तुपाला एक विशिष्ट महत्व आहे. मग हे महत्व कुठलं, तर मग ह्या पूर्ण श्लोकांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. शस्तम धी स्मृती मेधा, तुम्हाला मी एक होमवर्क दिलेला होता की धी स्मृती मेधा प्रज्ञा ह्या सगळ्या श्लोकांचे वेगवेगळे जे हे आलेले आहेत अर्थ, तर ते तुम्हाला काढायला सांगितलेले. पण मला असं वाटतं फार बिझी असल्यामुळे थोडंसं जमलं नसेल असं मला वाटतं. ज्यांनी काढले आहेत त्यांचं अभिनंदन. तर ह्याच्यामध्ये कसं असतं ना, बुद्धीच्या प्रत्येक वेळेला छटा वेगवेगळ्या असतात आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या लक्षणात्मक दृष्टीनं आपल्याला ही औषधं पेशंटला द्यावी लागतात. विशेष करून आता तुम्ही बघा की आता हा आपला सगळा डिसेंबर जानेवारी म्हणजे 10वी 12वीच्या मुलांचा सर्वसाधारणतः सगळ्या पेपर्स लिखाणाचा वगैरे हा काळ असतो आणि ह्याच्यानंतर बरीचशी मुलं की ज्यांचे अभ्यास झालेले आहेत, अर्धवट झालेत, कमी झालेत, अशी सगळी मुलं जी असतात ना, तर ती आपल्याकडे येत असतात की आम्हाला काहीतरी चांगलं औषध द्या आणि आता अभ्यास व्हायला पाहिजे, लक्षात राहायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या छटा आपल्याला दिसतात की काही पेशंट म्हणतात की वाचतो पण त्याला कळतच नाही. म्हणजेच काय तर धृती धारण करणं ही गोष्ट त्याच्यामध्ये नाही आहे. काही लोकांमध्ये जे असतं ना, तर ते वाचतं त्या वेळेला लगेच ते उत्तर देतात, परंतु साधारण 8 दिवसांनी 10 दिवसांनी तोच चॅप्टर परत विचारला तर येत नाही. मग ह्याला काय म्हणायचं तर स्मृतीशी संबंध याचा राहतो. काही वेळेला असे असतात की काही पाठ कॉन्सेप्च्युअल असतो आणि ते कॉन्सेप्टच समजत नाहीत असं होत असतं. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला वेगळी औषधं द्यावी लागतात. काही वेळेला कसं असतं की सगळं लक्षात असतं आणि सगळं केलेलं असतं, पण आयत्या वेळेला जसं ओजग क्षीण होतं ना तशी गोष्ट घडते आणि परीक्षेला जाताना त्या मुलांना अतिशय टेन्शन येतं आणि म्हणून त्यांना पेपर लिहिता येत नाही किंवा हाताला घाम यायला लागतो
वगैरे अशी लक्षणं येतात. सो ह्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स आपल्याला मिळतात पेशंट मध्ये, की कॉन्सन्ट्रेशन न होणं, हायपर ॲक्टिव्हिटी असणं किंवा अभ्यासाला बसल्यानंतर इतरत्र लक्ष जाणं. अभ्यास त्यावेळेला चांगला होणं पण आठवडाभराने नाही आठवणं. त्याच्यानंतर सगळं आठवतंय परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत सुद्धा काही वेळेला आठवतं. परंतु तरी सुद्धा अशी गोष्ट होते, की लिहिताना खूप टेन्शन येतं. सो ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या छटा आहेत ना, ह्या सगळ्यांसाठी हे तूप उपयुक्त आहे आणि म्हणून इथे प्रत्येक वेळेला प्रत्येक शब्द वेगवेगळा दिलेला आहे. धी, स्मृती, मेधा, अग्नी. एक अग्नीच्या नंतर आपण बघूयात. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये असते धी किंवा मेधा. या 2 गोष्टी पण वेगळ्या आहेत. म्हणजेच काय एखादा गोष्ट, एखादी कन्सेप्ट आपल्याला समजलेली आहे. आपण ती पेपरमध्ये लिहितोय. सर्वसाधारणतः पेपरमध्ये जे पुस्तकामध्ये जे लिहिलंय त्याच गोष्टी लिहिल्या जातात सगळ्यांच्या. परंतु एखाद्या बुद्धीचं चातुर्य असं असतं, की तो निबंध लिहिताना किंवा स्वमत प्रकटीकरण अशी काही हे असतात क्वेश्चन्स. तर अशा वेळेला ना तिथे त्याचं स्वतःचं मत लिहित असताना खूप चांगल्या पद्धतीनं आणि वेगळ्या पद्धतीनं मांडलं जातं. तर ही जी आहे ना हीच प्रज्ञा असं म्हटलं जातं. तर त्याला नव उन्मेषशालिनी म्हणजे त्याला बुद्धीचे धुमारे फुटणं असं म्हणतो ह्या पद्धतीनं. तर अशी जी आहे ना मेधा किंवा प्रज्ञा ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आता बरेच जण म्हणतात, की ही गोष्ट आहे ते स्वतःहून आतूनच यायला लागते. ते काही असं बाहेरून आपल्याला अक्वायर्ड मध्ये म्हणतो तशी गोष्ट घडत नाही. परंतु त्यात थोडासा प्रयत्न केला ना, तर आपण आपल्या स्वतःला एक्सप्लोर करायला शिकतो किंवा आपण ते मुलांना तसं शिकवलं पाहिजे. आपल्याकडे जे पेशंट्स म्हणून, स्टुडंट्स म्हणून येतात तर त्यांना. तर तुम्हाला हे काय समजलंय? तर त्यांना थिंक करायला प्रवृत्त केलं पाहिजे. असं झालं ना, की मग आपल्याला ती जी मेधा किंवा ती जी प्रज्ञा आहे ना, तर ती आपल्याला वाढलेली दिसायला लागते. एक कन्सेप्ट उदाहरण म्हणजे काय, की सूर्य स्थिर आहे, त्याच्या भोवती पृथ्वी फिरते, त्याच्या भोवती चंद्र फिरतो. हे सगळं होत असताना त्याचा आकार आणि हे जर आपण त्यांना ॲक्चुअल्समध्ये किती त्यांचं प्रमाण असू शकेल, म्हणजे सूर्याचा आकार केवढा आहे, पृथ्वीचा आकार केवढा आहे, तर हे आपण वेगवेगळ्या फळांच्या आकारांवरून वगैरे जर शिकवलं, मग चंद्र जो आहे तो किती पृथ्वीच्या पेक्षा लहान आहे वगैरे, तर त्याच्यामध्ये इमॅजिनेशन वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात ना, त्या एकदम मुलांच्या खूप चांगल्या व्हायला लागतात. आणि मग इथे आपण मेधा किंवा प्रज्ञा वाढवणं किंवा त्याच्यामध्ये अ, गोष्टींमध्ये बदल करणं हे जे म्हणतो ना, ही गोष्ट घडू शकते. जर जन्मतः बुद्धी दिलेली आहे देवाने आणि जर का तिला खत-पाणी नाही घातलं गेलं किंवा तिचं संवर्धन, संगोपन नाही केलं गेलं, तर ती बुद्धी काही कामाची नाही किंवा ती काही काम उत्तम पद्धतीनं करू शकणार नाही. परंतु जर का आपण असं बघितलं, एखादी सुमार बुद्धी असणारा जरी व्यक्ती असेल आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीनं जर ग्रूम करत गेलं ना, तर तो खूप चांगल्या पद्धतीनं आयुष्यामध्ये एखादं ठोस काम करू शकतो. सो हे वाढू शकतं किंवा हे बदलू शकतं. ही गोष्ट महत्वाची आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या स्टुडंटला आणि त्या पॅरेंट्सना सुद्धा आपल्याला तसं काउन्सिल करायला लागतं, तसं सांगावं लागतं. एक ना प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणून आहे. तर YouTube वरती वगैरे पण तुम्हाला बघायला मिळेल. तर प्रज्ञा विवर्धन असं नावच त्याचं आहे. बरं. म्हणजे जर का ती वाढणारच नसेल, ही आतून आलेली आहे, नॅचरल इन्स्टिंक्ट असतं आणि ते वाढणार नाही, असं जर आपण म्हटलं, तर हे स्तोत्राला काही अर्थच नाही ना हो. प्रज्ञा विवर्धन वाढेल कसं मग ते? तर ही वाढण्याची ताकद असते आणि जसं-जसं एखाद्या पाण्याला वेगवेगळ्या वाटा करून देतो आपण आणि तसं-तसं तिथे पाणी जातं. तर तशाच पद्धतीने ही बुद्धी सुद्धा अशीच विकसित होत असते आणि म्हणूनच आपण ह्या प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीला, वेगवेगळ्या फॅक्टरला आपण औषध देऊ शकत असतो. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा सर्वत्र एक सर्वसमावेशक असं जे औषध ते म्हणजे घृत आणि म्हणून शस्त्रम, धी, स्मृती, मेधा ह्याच्यासाठी उपयोगी आहेत. धीसाठी पण, स्मृतीसाठी पण आणि मेधासाठी पण. आणखीन कशासाठी? तर अग्नी, बलायू, शुक्र, चक्षुषाम. अग्नी देणार आहे, बल देणार आहे. अग्नीच्या संदर्भात आपण लास्ट लेक्चरला बोललो होतो मला वाटतं. कुठलाही यज्ञ, होम वगैरे चालू असतो, तर तूप घातल्यानंतर जी ज्वाळा असते ती प्रकट होते उत्तम पद्धतीनं. तर तसं शरीरातलं जाठर अग्नी सुद्धा या घृतानी प्रकट होतो. बुद्धीला सुद्धा ना अग्नी लागतो आणि म्हणूनच मेधाग्नी असा शब्द आहे बरं का. म्हणजे आपण हा शब्द एकत्र पण घेऊ शकतो किंवा अग्नी हा शब्द वेगळा पण काढू शकतो. म्हणजे शस्त्रम, धी, स्मृती, मेधा. अग्नी, बल, आयु, शुक्र, चक्षुषाम. आणखीन दुसऱ्या पद्धतीनं जर वाचायचं झालं तर शस्त्रम, धी, स्मृती, मेधाग्नी, बल, आयु, शुक्र, चक्षुषाम. म्हणजे मेधा आणि अग्नी हे सेपरेट किंवा मेधाग्नी असा शब्द. म्हणजे बुद्धीचं जे तेज आहे ना, तर त्याला मेधाग्नी असं म्हटलेलं आहे.
म्हणजेच काय, एखादी गोष्ट कोणी सांगितल्यानंतर ती ग्रास्प करणं आणि स्वतःचं मत त्याच्यावरती तयार करून ते झटक्यामध्ये सांगणं. तर हा जो काय म्हणतो प्रेझेंटेशन जे आहे ना, तर त्याला मेधाग्नी असं म्हणायला पाहिजे. सो हा मेधाग्नी सुद्धा चांगला ठेवण्यासाठी बुद्धीला सुद्धा उत्तम खाद्य देणं गरजेचं असतं. समजा एखाद्या व्यक्तीला आपण कुठेतरी एकांतवासामध्ये ठेवून दिलं, भले भयंकर हुशार आहे, परंतु कुठलेच अव्हेन्यूज, कुठलेच ऍस्पेक्ट्स त्याला कळले नाहीत, समजले नाहीत, तर त्याची बुद्धी वाढणार नाही ना. तर तो मेधाग्नी आहे ना, तर त्याला खाद्य सुद्धा पाहिजे आणि म्हणून वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या सुद्धा मुलांसमोर ठेवायला पाहिजेत. मग त्या समस्येचं निराकरण मुलं कशी करतात हे आपण बघायला पाहिजे. खूप छान ग्रूमिंग करणं याचा अर्थ काय, तर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेस मध्ये आपण रिॲक्ट कसं करायचं ह्या गोष्टी शिकणं, ह्यालाच ग्रूमिंग असं म्हणायला हवं. नाहीतर कसं आहे ना, की भरपूर करून ठेवलंय आधीच्या पिढ्यांनी आणि आता काही तुम्हाला काम करायची गरज नाही, भरपूर आपल्याकडे आहे आणि तुम्ही आरामात राहा. असं जर का मुलांना सांगत गेलं किंवा ह्या पद्धतीनं इतरत्र काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या, तर काय होईल, की मुलांची वाढ जी आहे ना, बौद्धिक विकास ह्या गोष्टी थांबतात. व्हेअरएज मुलांना सगळं आपण दिलं म्हणजे आपण खूप छान पॅरेंटिंग करतोय अशी गोष्ट नाहीये. मग त्याच्यामध्ये अगदी म्हणजे रोज शाळेत 10वी पर्यंत सोडायला नेणं, आणायला येणं ह्या सुद्धा गोष्टी आपण बघितलेल्या असतात. तर हे उपयोगाचं नाहीये. तर मुलांना ग्रूम करण्याच्या दृष्टीने त्यांना जगामध्ये, विश्वामध्ये थोडंसं सोडणं, त्यांना स्वतःला फेस करू देणं, ह्या सुद्धा गोष्टी गरजेच्या असतात. म्हणजे एखादी निगेटिव्ह सिच्युएशन समोर आली तर त्याला रिएक्ट कसं करायचं ह्या गोष्टी मुलं आपसूक शिकत जातात. तर ह्याच गोष्टीला मेधाग्नी असं म्हणायचं. किंवा एखादी ज्याला आपण प्रहेलिका म्हणून संस्कृतमध्ये काही श्लोक असतात, तसे घालणं किंवा त्यांना थिंक करायला लावणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मेधाग्नी वाढवण्यासाठी कारणीभूत असतात. रोज श्लोक म्हणणं ह्या गोष्टींनी सुद्धा मेधाग्नी वाढत असतो, बरं का. आणि म्हणूनच आपण श्लोक पाठांतरासाठी बऱ्यापैकी सांगत असतो, की ह्या गोष्टी करायला हव्यात म्हणून. तर असं जर श्लोक पाठांतर किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करणं किंवा वेगवेगळे कन्सेप्ट शिकणं, वेगवेगळ्या भाषा शिकणं, ह्या सगळ्यातनं मेधाग्नी वाढत असतो. आणि मेधाग्नीचं ते खाद्य आहे आणि त्याला खाद्य मिळाले की तो वाढतो. आणि मेधाग्नीचा अजून एक खाद्य म्हणजे घृत आणि म्हणून घृताचे गुणधर्म इथे सांगितलेले आहेत. मग हे घृत जे आहे ना, ते सुद्धा आपण वेगवेगळी सिद्धघृत इथे वापरू शकतो. म्हणून शस्त्रम धी स्मृती मेधा, मेधा अग्नी बल, बल वाढण्यासाठी घृत महत्वाचं आहे. आता आपण राजयक्ष्मामध्ये बऱ्याच गोष्टींची चिकित्सा जी सांगितलेली आहे ना, तर त्याच्यामध्ये वेगवेगळी घृत आलेली आहेत. तर शरीराचं बल वाढण्याच्या दृष्टीने घृत महत्वाचा. बल याचा अर्थ दुसरा जो आहे ना, तो मांस बल असा एक अर्थ म्हणजे ताकद या अर्थाने घेतो. दुसरी गोष्ट आयुबल म्हणजे काय, तर इम्युनिटी या अर्थाने. तर दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या घृताने वाढतात आणि म्हणून घृत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आयुष्यासाठी घृत महत्वाचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे दीर्घ आयु आणि ज्याच्यामध्ये उत्तम पद्धतीनं उपजीविका साधता येते अशी आयु, ह्याच्यासाठी घृत महत्वाचं आहे. मग हे जे घृत आहे ना, हे गर्भाकृती ह्या दृष्टीने आपण घृत जे आहे तर ते प्रेग्नन्सी असताना सुद्धा जर वापरलं तर ते जे आतमध्ये असणारं फीटस, ते जे बाळ आहे तर त्याचं सुद्धा बल वाढावं ह्या दृष्टीने ह्याचा उपयोग होत असतो आणि म्हणूनच आयुहू असा शब्द वापरलेला आहे. आणि शुक्र चक्षुषाम, शुक्र वर्धनासाठी घृत उपयुक्त आहे. शुक्र म्हणजे आपण ज्याला सार्वदेहिक धातू म्हणतो अशा अर्थाने किंवा शुक्रधरा कला सर्व शरीर व्यापिनी आणि म्हणूनच ते महत्वाचं राहतं, की घृत आपण शुक्र वाढण्याच्या दृष्टीने म्हणजे आपल्याला रिप्रोडक्शन ह्या एका अर्थाने आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीराचं वेअर अँड टेअर भरून येण्यासाठी जे पुन्हा पुन्हा उत्पत्ती शरीराची करावी लागते, तर त्या दृष्टीने शुक्र हे महत्वाचं. त्याच्यानंतर चक्षुषाम आपण बघितलेलं आहे, की ग्रहणी विकृती असताना डोळ्यांच्या मध्ये विकृती दिसतात आणि ग्रहणी आणि अग्नी या दोन गोष्टी एकमेकांच्या साहचर्याने राहतात आणि म्हणूनच ग्रहणीच्या विकृती ज्या ज्या वेळेला दिसतात तर त्या वेळेला नेत्राच्या विकृती सुद्धा दिसतात. कारण या एव पित्तधरा कला सा एव मज्जाधरा कला आणि मज्जाधरा कला जी आहे ती डोळ्यांच्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या घृतांचा उपयोग आपल्याला इथे करता येत असतो. त्यानंतरचं जे आहे ते बाल वृद्ध प्रजाकांती सौकुमारी स्वरार्थी नाम. बालांसाठी, लहान मुलांसाठी आणि वृद्ध माणसांसाठी.
म्हणजे ह्याचा अर्थ इथे अबालवृद्ध असा आपण घेऊ शकतो, म्हणजे लहानांपासून वृद्धांपर्यंत म्हणजे प्रत्येकाने घृताचं सेवन हे केलं गेलं पाहिजे, ही गोष्ट महत्वाची. त्याच्यानंतर प्रजा म्हणजेच काय, तर नेक्स्ट जनरेशन या अर्थाने बरं का. म्हणजे प्रजेची उत्पत्ती करण्याच्या दृष्टीने अर्थीनाम असा शब्द आहे बघा शेवटचा. बालवृद्ध प्रजाकांती सौकुमार्य स्वरार्थी नाम म्हणजे प्रजार्थी नाम या अर्थाने ते घ्यायला पाहिजे. म्हणजे नेक्स्ट जनरेशन म्हणजे ज्यांना कन्सिव्ह व्हायचं आहे अशा पेशंटना सुद्धा घृतपान जे आहे ते महत्वाचं राहतं. आणि म्हणूनच वेगवेगळ्या इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो की सकाळी दुधाबरोबर रसायन काळामध्ये जर घृतपान केलं गेलं तर ते शुक्रवर्धक म्हणून सुद्धा उपयोगी पडतं आणि प्रजार्थी म्हणून सुद्धा उपयोगी पडतं. ह्या दृष्टीने घृतपानं वेगवेगळी द्यायला हवीत. त्याच्यानंतर कांती, कांती म्हणजे शरीराची चमक किंवा टर्गर ऑफ द स्किन ज्याला आपण म्हणतो, तर त्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे. काहीतरी एक म्हण आहे मला वाटतं, तूप प्यायलं की लगेच रूप येत नाही, म्हणजे काही इमिजिएट इम्पॅक्ट नाही परंतु त्याचा लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट आहे आणि म्हणूनच घृतपान हे जे आहे ना हे त्वचेच्या सौंदर्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. सो वेगवेगळ्या आजकाल आपल्याकडे आयुर्वेदिक लोकांकडे वेगवेगळ्या काय म्हणतो फिल्म इंडस्ट्री किंवा असं आर्ट्स आणि कला ह्याच्यातले लोक सुद्धा येत असतात आणि स्पेसिफिकली त्वचेच्या सौंदर्यासाठी विचारत असतात. सो घृतपान हे त्या ठिकाणी द्यायला हवं. त्याच्यानंतर सौकुमार्य, सुकुमारता टिकून राहणं. सुकुमारता टिकून राहणं याचा अर्थ असा राहतो की शरीरामध्ये तरुण वय स्थापन करणं या अर्थाने. जिथे जिथे सुकुमारता निघून जाते तर तिथे तिथे वृद्धत्व आलेलं असतं आणि म्हणूनच एका दृष्टीने ज्याला आपण रसायन म्हणतो अशी गोष्ट ही घृतपान करत असतं आणि म्हणून सौकुमार्य घृतार्थीनाम. त्याच्यानंतर आता ह्याच्या पुढे इथपर्यंत जर आपण बघितलं ना तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम या न्यायानुसारच्या सगळ्या घृतपानाचं वर्णन आहे. आता ह्याच्या पुढे आतुरस्य परिमोक्ष म्हणजे काय, तर आता व्याधींच्या गोष्टी चालू होतात. शतक्षीण परिसर्प शस्त्र अग्नी ग्लपित आत्मनाम. क्षतक्षीण म्हणजे क्षतक्षीण व्याधी झालेला असताना ट्युबरक्युलर किंवा आपण ज्याला कॅव्हिटेशन वगैरे म्हणतो लंग्स मध्ये झालेलं आहे असे जे पेशंट्स आहेत ते क्षतक्षीणाचे. परिसर्प म्हणजेच विसर्प ज्याला आजकाल आपण हर्पीज म्हणतो अशा पद्धतीनं. तर हे हर्पीजचे प्रकार जे आहेत ना ते खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतात आणि आता विशेष करून पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन जे आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा विसर्पाचे पेशंट्स खूप सारे दिसतात आणि हे टिपिकल विसर्प नाही दिसत. एक ब्लॅकनिंग वगैरे असं असणार एक वेगळ्या पद्धतीचं थोडंसं दिसतं परंतु सुरुवात जी आहे ना तर ती विसर्पाप्रमाणे दिसते. असे पोस्ट कोविडचे बरेच पेशंट आता सध्या दिसत आहेत. सो त्या दृष्टीने म्हणजेच काय, तर बल चांगलं टिकलं असेल ना तर परिसर्प किंवा विसर्प होणार नाही. म्हणजेच काहीतरी इम्युनिटी चांगली राखण्यासाठी सुद्धा या घृतपानाचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर शस्त्र अग्नी ग्लपित, शस्त्राने ग्लपित झालेला आणि अग्नीनी ग्लपित झालेला म्हणजे वेगवेगळ्या शस्त्र ज्या वेळेला लागलेली असतात किंवा अग्नी किंवा ज्याला आपण बर्न्स म्हणतो अशा ठिकाणी सुद्धा ह्या घृताचा उपयोग जास्ती प्रमाणामध्ये सांगितलेला आहे. आणि इव्हन आपण बघतो की ज्या वेळेला बर्न्सचे पेशंट असतात तर त्यांच्यामध्ये मध म्हणजे मधुचेष्ट आणि घृत हे दोन्ही एकत्र करून जर का लेपनासाठी दिलं तर दाह खूप चांगल्या प्रमाणामध्ये कमी होतो. त्याच्यानंतर बर्न्स झाल्यामुळे जो न्यूरायटिस बसतो तो खूप उत्तम पद्धतीने कमी येतो आणि म्हणून आणि शिवाय जखमा लवकर बऱ्या येतात आणि म्हणून तूप आणि मधाचं ड्रेसिंग हे बऱ्याच पेशंट्स मध्ये ताराचंद मध्ये आम्ही असताना बर्न्सच्या पेशंट मध्ये केलं जायचं आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले यायचे. त्यानंतर वात पित्त विष उन्माद, वात शमन करण्यासाठी पित्त शमन करण्यासाठी आणि विष शमन करण्यासाठी या तीनही गोष्टींसाठी घृताचा उपयोग महत्वाचा आहे. वात जो आहे तर त्याचा शमनार्थ म्हणजे स्नेहन म्हणून उपयुक्त आहे. आपण वाताची जी चिकित्सा बघतो किंवा उपक्रम बघतो तर त्याच्यामध्ये वातस्य उपक्रम स्नेह स्वेद संशोधन मृदू, सगळ्यात पहिलं स्नेहन. मग ते स्नेहन जे आहे ना तर अभ्यंतरतः जर का आपण बघितलं स्नेहनाच्या संदर्भामध्ये तर स्नेह पान करण्याच्या दृष्टीने जास्त पॅलेटेबल किंवा इझिली घेता येईल असं घृत आहे. या अभ्यंतर घृतपान केल्यानंतर वात उत्तम पद्धतीनं शमन पावतो आणि म्हणूनच वात कमी करण्याच्या दृष्टीने आणि घृत तैल वसा मज्जा ह्याच्यापैकी घृत जे आहे ते विशेषत्वाने पित्त शमन आहे म्हणून पित्त कमी करण्यासाठी. हे वात पित्तच्या व्याधींवरती दोन्ही ठिकाणी आपल्याला स्नेहपान वापरता येईल. विष कमी करण्यासाठी सुद्धा शरीरातली हे घृतपान उपयुक्त आहे.
बऱ्याच वेळेला आपण बघतो की वेगवेगळे खाल्ल्यानंतर गोष्टी किंवा आजकाल प्रिझर्वेटिव्ह असणं किंवा ऍडेड फूड मध्ये ऍडेड कलर्स फ्लेवर्स असणं, तर ह्याला सुद्धा एक प्रकारचं विषत्वच म्हणायला पाहिजे किंवा फर्टिलायझर्स बरेच वापरलेले असतात. किंवा त्याच्यानंतर समजा आपण शिळ्या गोष्टी खाल्लेल्या आहेत तर त्याचाही विषत्वाप्रमाणे शरीरामध्ये परिणाम येत असतो. किंवा साक्षात काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने एकत्र करून विरुद्ध आहाराप्रमाणे घेतले जातात, ते पण विषत्वाप्रमाणे येतात. सो अशा शरीरामध्ये गेलेले वेगवेगळ्या पद्धतीचे जी विष आहेत, तर त्याचा नष्ट किंवा त्याचा नाश करण्यासाठी म्हणून या घृतपानाचा उपयोग होत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ओज आणि विषाचे गुणधर्म विपरीत आहेत आणि ओज आणि घृताचे गुणधर्म जे आहेत ना ते समान आहेत आणि म्हणून ओजाला समान असणारं जे घृत ते विषाच्या विपरीत आहे आणि म्हणूनच विषाच्या वेगवेगळ्या चिकित्सांमध्ये वेगवेगळं घृतपान आपल्याला वापरता येत असतं. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट ह्याच्यामध्ये आहे की उन्माद नष्ट करण्यासाठी घृतपान द्यावं. उन्मादाचं जर चिकित्सा सूत्र बघितलं ना तर मध्ये सुद्धा आपल्याला स्नेहन ही गोष्ट महत्वानी दिसते आणि म्हणूनच स्नेहनाच्या दृष्टीने म्हणून हे घृतपान महत्वाचं राहतं उन्मादामध्ये. आपण बघितलं की मेधाग्नी चांगला राखण्यासाठी म्हणून घृताचा उपयोग होतो. मेधाग्नी जर विकृत झाला असेल तर अतत्व अभिनिवेश अशा गोष्टी घडतात, म्हणजेच उन्मादाकडे ती संप्राप्ती जाते आणि म्हणूनच स्नेहन म्हणून म्हणजे वाताच्या उन्मादाशी संबंधित म्हणून आणि शिवाय मेधाग्नी चांगला करावा म्हणून असं दुहेरी पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला घृताचं काम दिसतं. त्याच्यानंतर शोष म्हणजे साक्षात ज्याला आपण राजयोगनातले जे वेगवेगळे शोष प्रकार सांगितलेले आहेत, 6 शोष सांगितलेले आहेत, तर त्या शोषांसाठी सुद्धा घृतपान महत्वाचं आहे आणि म्हणून हे जे घृतपान आहे त्या दृष्टीने हे शोष नष्ट करण्याच्या दृष्टीने महत्वाचं राहतं. हा शब्द तो जोडून घ्यायला हवा होता. शोषा लक्ष्मी अलक्ष्मी असे. शोष अलक्ष्मी ज्वर अपहम. अलक्ष्मी घालवणारा आणि ज्वर घालवणारा, अपह म्हणजे दूर करणारा या अर्थाने. तर अलक्ष्मी घालवणारा, अलक्ष्मी म्हणजे काय, शरीराची लक्ष्मी जी नाही आहे ती, जे शरीराची अलक्ष्मी तो घालवणारा. म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळे रोग असणं किंवा शरीरामध्ये वेगवेगळे व्याधी असणं किंवा ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण ऑटो इम्युन डिसीजेस म्हणतो किंवा इम्युनॉलॉजिकल डिसीजेस असणं, या सगळ्याला अलक्ष्मी असा शब्द आपण वापरू शकतो. सो ती घालवणारा असं हे घृतपान आहे आणि ज्वर घालवणारा असं घृतपान आहे. आता तुम्ही मला विचाराल की ज्वरामध्ये तर पहिले 7 दिवस आपण औषधही नाही द्यायचं असं म्हटलेलं आहे, लंगनम स्वेदनम कालो वगैरे. तर असं म्हणत असताना घृत कसं काय, तर जीर्ण ज्वरात विशेष करून घृतपानाचा उपयोग होतो आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर ज्वराच्या अध्यायामध्ये सुद्धा वेगवेगळ्या घृतांचा उल्लेख आलेला आहे. सो त्या दृष्टीने आपल्याला ज्वर घालवण्याच्या दृष्टीने विशेषत्वाने जीर्ण ज्वरामध्ये घृतपानाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर स्नेहानाम उत्तमम असं म्हणताय. सर्व स्नेहांमध्ये उत्तम असणारं असं घृत आहे. का, तर संस्कारस्य अनुवर्तनात, संस्कारानुवर्ती असं हे घृत असतं. संस्कारानुवर्ती म्हणजे पटकन जी द्रव्य त्याच्यामध्ये असतात तर त्या द्रव्यांचे गुणधर्म ते उचलणार आहे आणि म्हणून संस्कारवर्ती असं घृत असतं आणि म्हणून ते घृतपान जास्त स्नेहानाम उत्तमम म्हणजे घृततेला वसा मज्जा असं जर आपण बघितलं तर मज्जा ही स्नेहन करण्याच्या दृष्टीने जास्त चांगली आहे. अगदी खरं आहे. परंतु ज्या वेळेला आपण घृतांचा वापर किंवा उपयोग करतोय तर त्यावेळेला ते घेण्यासाठी उपयुक्त असणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. वसा तेवढी घेऊ शकत नाही, मज्जा तशी घेऊ शकत नाही, परंतु ती गुरु पण राहते. तसं इथे हे अग्नीला वाढवून गौरव न उत्पन्न करता या पद्धतीनं ते होणार आहे आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची राहते. स्नेहानाम उत्तमम शीतम, गुणधर्म घृताचा जर बघितला तर शीत आहे. शीत असून सुद्धा तो अग्निवर्धन आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. सो स्नेहानाम उत्तमम शीतम. आणखीन महत्वाची गोष्ट वयसहा स्थापनम परम. आपण सुरुवातीच्या श्लोकांमध्येच आपण बघितलं धी स्मृती शस्तम म्हटलेलं आहे तिथे, तर तिथे वयसहा स्थापनम वयाचं स्थापन करण्यासाठी म्हणून ते उपयुक्त आहे. वयस्थापन म्हणजेच काय, तर वया तरुणम स्थापयती इति, बरोबर, म्हणजे तरुण वय टिकून राहतं, जे आहे तसंच टिकून राहणं. तर ही गोष्ट जी आहे ती स्नेहनाने होत असते. स्नेहनाने वाताचं शमन होतं. शरीरामध्ये वात आणि पित्त योग्य मात्रेमध्ये राहिले तर किंवा शमन अवस्थेमध्ये राहिले तर वय किंवा एजिंग प्रोसेस स्लो डाऊन होते आणि विशेष करून जसं म्हणलं तसं
हा जो ब्युटी इंडस्ट्रीचा एरिया सगळा असतो तर त्यामध्ये ती गोष्ट गरजेची आहे. तर म्हणून त्यांना घृतपान करणं ही गोष्ट महत्वाची राहते. त्याच्यानंतर सहस्रवीर्यम विधिभिः घृतम कर्म सहस्रकृत. सहस्रवीर्य असणार हे जे घृत आहे ते विधिवत केल्यानंतर विधिभिः कृतम म्हणजेच काय तर जसं सांगितलेलं आहे की त्याच्यामधनं ते साईला विरजण लावणं, विरजणाचं मग ते ताक बनवणं वगैरे ह्या पद्धतीनं विधिभिः घृतम जे घृत आहे ते कसं आहे कर्म सहस्त्रकृत 1000 कर्म करणारे आहे. म्हणजे खूप जास्ती कर्म घृताची आहेत आणि म्हणून आपल्या नित्य जेवणामध्ये कमीत कमी 2 चमचे तूप असावं हे सांगण्याची आजकाल लोकांना गरज लागते. याचं कारण की बऱ्याच वेळेला ते फॅट आणि ह्या दृष्टीने आपण ते बघतो की ते नाही घेतलं जात पण तसं नाही करायला पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट विधिभिः घृतम असं म्हटलंय तर योग्य पद्धतीनं ते बनवणं सुद्धा गरजेचं आहे. आजकाल बरेच वेळेला आपण मार्केटमध्ये वेगवेगळी जी घृत बघतो ती क्षीरघृत या पद्धतीनं बनवली जातात आणि नुसतं फॅट काढून त्याच्यापासून ते घृत बनवलं जातं. पण तसं बनवणं ही जी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये संस्कारानुवर्तित्व येत नाही. याचं कारण तेवढे अग्नीचे संस्कार होत नाहीत आणि तेवढे अग्नीचे संस्कार होण्याच्या दृष्टीने म्हणून तो क्रमवार जो सांगितलेला आहे गाईचं दूध, दुधाचं काय म्हणलं दही वगैरे तर ह्या पद्धतीनंच ते तूप बनवणं महत्वाचं राहतं आणि म्हणून सहस्रवीर्यम विधिभिः कृतं कर्म सहस्रकृत. आणखीन काय तर मदापस्मार मूर्छाय शिरकर्णाक्षी योनिजान पुराणे जयती व्याधीन व्रणशोधन रोपणम. एक विशेष घृत इथे वर्णन केलंय पुराण घृत. पुराण घृत म्हणजे काय तर 1 वर्ष जुनं तूप. आता नव्याने ज्यांनी प्रॅक्टिसला आपल्या सुरुवात केलेली असते ना तर घरी एक साधारण अर्धा किलो वगैरे तूप तयार करायचं आणि ते 1 वर्षासाठी बाजूला ठेवून द्यायचं. फ्रीज मध्ये वगैरे ठेवायची गरज नसते. पाक उत्तम असेल तर. घृत बनवत असताना आजकाल माहित नसतं म्हणून सांगावं लागतं की तूप बनवताना एक विड्याचं पान त्याच्यामध्ये घालावं म्हणजे तूप खमंग होतं आणि तुपाला खवट वास येत नाही. सो त्या दृष्टीने जर का आपण हे तूप बनवलं तर ते उत्तम पद्धतीनं वर्षभर सुद्धा राहतं. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा युद्ध चालायचे आणि विशेषत्वाने तलवारी आणि ह्याच्याने युद्ध जेव्हा व्हायची ना तर त्यावेळेला ह्या घृतांच्या विहिरी असायच्या. मग या विहिरींचं काम काय तर हे ज्या वेळेला सैनिक लढून यायचे आणि वेगवेगळे त्यांच्या अंगावरती हे डाग किंवा व्रण असायचे तर त्यावेळेला त्याला हिलिंग करण्याच्या दृष्टीने म्हणून ह्या घृताच्या ज्या विहिरी असायच्या तर त्याच्यातनं ते तूप काढून त्यांना लावलं जायचं. तर त्या दृष्टीने पुराण घृत बनवण्याची पद्धत जी असते ना आणि ते घृत ठेवताना स्टीलच्या डब्यात शक्यतो ठेवू नये. तर ते आपली चिनी मातीची जी बरणी असते तर त्याच्यामध्ये ठेवावं. म्हणजे मग त्याचा परिणाम जो आहे ना तो चांगला येतो. याचा रंग थोडासा चेंज होत असतो. परंतु पुराण घृताचे काही विशेष गुणधर्म सांगितलेत. मग ते कुठले? तर मदापस्मार मूर्छाय. मद, अपस्मार आणि मूर्छा याच्यामध्ये पुराण घृताचं महत्व आहे. 1 वर्ष जुनं तूप. आता जर का आपण केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स नुसार जर गेलो, तर ते घृत 1 वर्षापूर्वीचं जुनं घृत आणि ताजं घृत ह्याच्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स मध्ये फरक दिसतो का हो? पण दिसत नाही. पण कालाचा संस्कार ही जी गोष्ट आहे ना ती महत्वाची राहते आणि त्यामुळं कालाच्या संस्कारामुळे त्याचे गुणधर्म बदलतात आणि म्हणूनच मद, अपस्मार, मूर्छा. आता एक ह्याच्यामध्ये मला गोष्ट तुम्हाला नक्की सांगावीशी वाटते की कालाच्या संस्काराने का फरक पडेल किंवा कसा फरक पडेल कॉन्स्टिट्युएंट तर तेच आहे ना असं आपण म्हणतो प्रत्येक वेळेला बरोबर किंवा जे आधुनिक मतवादी जे असतात त्यांच्यामध्ये तर त्याच्यामध्ये कोळसा कार्बन आहे बरोबर पण त्याच्याच वरती अनेक काळ प्रेशर मध्ये जर तो राहिला तर तो कार्बन जो आहे ना तर तोच कार्बन जो आहे तो हिऱ्यामध्ये पण कन्व्हर्ट होतो की नाही. मग हिरा पण कार्बन आहे आणि कोळसा पण कार्बन आहे आणि तरी सुद्धा दोघांचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत आणि दोघांची व्हॅल्यू पण पूर्णपणे वेगळी आहे बरोबर. सो त्याचप्रमाणे कालाच्या संस्कारामुळं हेच घृत जे आहे ना ते पुराण घृत झाल्यानंतर त्याचे विशेष वेगळे गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये मद, अपस्मार आणि मूर्छा ह्याच्यासाठी उपयुक्त आहे. मद म्हणजे आपल्याला जे प्रथम मद, द्वितीय मद, तृतीय मद वगैरे जे सांगितलेले आहेत. याचाच अर्थ काय की जे जे पेशंट्स मदात ते यासारखे आहेत किंवा वेगवेगळ्या मदांमध्ये आहेत तर ह्या मदाच्या पेशंट्सना त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर अपस्माराच्या पेशंटमध्ये विशेषत्वाने पुराण घृताचा उपयोग होत असतो. मूर्छा ज्यांना ज्यांना येत असते तर त्या पेशंट्स मध्ये सुद्धा ह्या घृताचा उपयोग होतो. मग आता ह्याचा उपयोग आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये कसा करून घ्यायचा तर काही वेळेला आपण बघतो
की उत्तर बस्ती जे आहे ना ते देताना खूप कॉशियसली आपल्याला द्यायला लागते, अनाफिलॅक्टिक किंवा मूर्छा येते म्हणून. तर अशा पेशंट्स मध्ये मग पूर्वी घृतपान द्यायचं, करायला द्यायचं आणि मग उत्तरबस्ती करायचा. ह्या पद्धतीनं जर केलं ना तर त्याचा परिणाम जास्त चांगला येतो. सो मद अपस्मार मूर्छाय शिर कर्ण अक्षी योनिजान म्हणजे योनिजान रोगान, शिरजान रोगान, कर्णजान रोगान, अक्षीजान रोगान, योनिजान रोगान यांच्या ठिकाणी हे घृत वापरावं वेगवेगळ्या शिरोरोगांवरती. मग वातज, पित्तज, कफज, शिरोरोग वगैरे सांगितलेले आहेत. थोडक्यात म्हणजे डोकं दुखणं, अर्धांग भेदक वगैरे या सगळ्या ज्या काही आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी औषधं देत असताना घृतपानाचा विचार किती करतो ह्याचा आपण एक विचार करायला पाहिजे. आणि त्याच दृष्टीने घृतपान हे महत्वाचं राहतं. म्हणून विशेष करून वातज, शिरोरोगामध्ये वगैरे ह्या गोष्टींचा उपयोग आहे. शिरोहृदय बस्त्यादी मर्मान्य स्थानच्या संश्रया हा असं म्हणलंय. शिरोहृदय आणि बस्ती हे 3 प्रमुख मर्म सांगितलेले आहेत. मग ह्या मर्मांच्या मध्ये ज्या वेळेला शिराशी संबंधित व्याधी दिसतात ना, तर त्या वेळेला हृदय आणि बस्ती ह्यालाही फोकस ठेवून औषधं द्यायची. ज्या वेळेला हृदयाशी संबंधित व्याधी दिसतात त्यावेळेला शिर आणि बस्ती यांना फोकस ठेवून औषधं द्यायचे. आणि ज्या वेळेला बस्तीशी संबंधित व्याधी दिसतात तेव्हा शिर आणि हृदय यांना धरून औषधं द्यायची. असं जर का केलं ना तर त्याचा परिणाम चांगला येतो. आणि ह्याच्यामध्ये विशेषत्वाने शिरोरोगांमध्ये आपण बघतो की स्नेहपान किंवा घृतपान ही गोष्ट महत्वाची आहे. कर्णरोगांमध्ये सुद्धा वेगवेगळी घृत सांगितलेली आहेत. तर कर्णाशी संबंधित आपण बघतो की हा आकाशाचा अवयव आहे, म्हणजेच वाताचं तिथे स्थान आहे, वातदोषाचं स्थान आहे आणि म्हणून घृतपान किंवा स्नेहन या गोष्टी तिथे महत्वाच्या राहतात. अक्षी म्हणजे डोळा. तर ज्या वेळेला अक्षी आपण म्हणतो, अक्ष म्हणजे इंद्रिय आणि अक्षी म्हणजे डोळा बरं का. तर अक्षी, नयनाक्षी असं जे असतं ना, कमलाक्षी, कमळाप्रमाणे डोळे असणारी असं. तर त्याप्रमाणे ह्या डोळ्यांचा जो काही संबंध आहे तो आपण बघितलाच मगाशी. आणि विशेषत्वानी ज्या वेळेला वेगवेगळे नेत्ररोग आहेत तर त्याच्यामध्ये पुराणघृत वापरावं असं म्हटलेलं आहे. सो त्याचाही विचार आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर योनी रोगांमध्ये सुद्धा पुराणघृत वापरावं असंही म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुराणे जयती व्याधीन व्रण शोधन रोपण. मगाशी जे सांगितलं की वेगवेगळ्या युद्धांमधनं परत आल्यानंतर व्रणरोपणासाठी म्हणून ह्या घृताच्या विहिरी असायच्या आणि त्याप्रमाणे व्रणाचं शोधन आणि रोपण करण्यासाठी म्हणून ह्या घृतांचा उपयोग होतो. मग इथे वेगवेगळी घृत सुद्धा आलेली आहेत, एलादी घृत वगैरे की जी विशेषत्वाने व्रणाचं रोपण करण्याच्या दृष्टीने कारणीभूत असतात. सो बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतलेला असेल की व्रणरोपणासाठी घृताचा उपयोग अतिशय चांगला होत असतो. आणखीन काय आहे तर याच्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत इथे किलाट वगैरे म्हणजे दुग्ध विकृती इतर ज्या आहेत ना तर त्या इथे सांगते. विकृती ह्याचा अर्थ प्रकृती विकृतीच्या दृष्टीने विकृती म्हणजे पासून उत्पन्न झालेलं किंवा प्रोडक्ट या अर्थाने. तर आता ह्याच्या पुढे किलाट, पीयूष, कुर्चिका, मोरणादया हा असं म्हटलेलं आहे. काय काय आहेत हे? किलाट, पीयूष, कुर्चिका, मोरणादया, बल्याहा हे सगळे बल्य आहेत. मग आता हे सगळं जे काही प्रकरण आहे ना ते सध्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात जे खाल्लं जातं चीज पनीर त्याच्या संदर्भामध्ये आहे. किलाट, किलाट म्हणजे आपण ज्याला हे म्हणतो दुधाचा जो घट्ट हे असतो त्याच्यातला जो साका तर त्याला किलाट असं म्हणतात. पियुष म्हणजे जे नुकतंच गाईचं व्याल्यानंतर जे खरवस बनवला जातो ना तसं पहिलं दूध किंवा चीक ज्याला म्हणतो तसं. त्याच्यानंतर कुर्चिका, कुर्चिका वेगवेगळ्या पद्धतीनं म्हटलं जातं. तर दूध किंवा ताकाबरोबर शिजवलं म्हणजे फोडून शिजवल्यानंतर जे काही बनतं ना तर त्याला कुर्चिका म्हणतात. म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये आपण पनीर त्याला म्हणूयात. त्याच्यानंतर किलाट. किलाट म्हणजे काय तर ज्या वेळेला हे शिजवलं जातं ना तर तो जो किलाट म्हणजे शिजवल्यानंतर जो पाण्याचा भाग येतो ना तर त्याला किलाट असं म्हटलं जातं. कुर्चिका घट्ट भाग आणि किलाट हा त्याचा पातळ भाग किंवा ज्याला आपण पाणी म्हणू ते शिजवल्यानंतर तयार होतं ते. आणि मोरण, मोरण म्हणजे काय तर मोरण म्हणजे सुद्धा ह्याच प्रोसेसमध्ये जे तयार होतं ना ह्याच्यामध्ये थोडासा काहींच्या ठिकाणामध्ये भेद राहतो किंवा अर्थांमध्ये भेद राहतो. तर काही जण किलाट जे आहे ना तर नुसतंच त्याच्यामध्ये जो घनांश काढला जातो किंवा घट्टपणा जो घेतला जातो तर त्याला म्हणतात आणि मोरण म्हणजे त्याचं पाणी असं म्हटलं जातं. तर हे सगळे जे क्षीरविकार आहेत ना तर ते कसे आहेत
तर शुक्र निद्रा कफकरा विष्टंभी गुरुदोषला. शुक्र कर म्हणजे शुक्र उत्पन्न करणार ह्या अर्थाने हे चांगले आहेत. किलाट पियुष कुर्चिका मोरण इत्यादी. परंतु निद्रा कर कफ कर असे सुद्धा ते आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे पनीर खाल्ल्यानंतर एकदम फ्रेश वाटलं असं नाही होत. पनीर खाल्ल्यावर जडच वाटतं. याचं कारण ते निद्रा कर आहे, कफ कर आहे. विष्टंभी आहे म्हणजेच काय मनावष्टंभ उत्पन्न करणार असं आहे. गुरु आहे आणि दोषल म्हणजे दोष वाढवणारे आहेत हे. त्याच्यामुळे त्याचं प्रमाण हे नेहमी कमीच असायला पाहिजे. कधीतरी चेंज म्हणून वेगवेगळ्या वेळेला खाल्लं तर ठीक आहे. परंतु फक्त पनीर आणि त्याच्याबद्दलच्या गोष्टी किंवा खरवस किंवा आजकाल आपण हे पण बनवतो ते खवा बनवतात बघा त्याचा. तर काय म्हणतात त्याला? कलाकंद. तर कलाकंद हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ते कधीतरी क्वचित खाण्याच्या गोष्टी का आहेत? तर ह्याचं कारण असं आहे की ते जड आहे, दोषल आहे आणि कफकर, निद्राकर असं आहे. मग विशेष करून जे विद्यार्थी आहेत की ज्यांना अभ्यास करायचा आहे, तर त्यांनी पनीर खाल्ल्यावरती ते झोपणारच ना. मग निदान परीक्षेच्या दिवसांमध्ये तरी ह्या गोष्टी बनवू नका. हे आपल्याला पेशंटला या अर्थाने समजावून सांगता आलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला शस्त्रम धी स्मृती मेधाग्नी कांक्षिणाम शस्यते घृतम असं आपण घृताच्या बाबतीत म्हणतो. पण तेच जे ज्याच्यापासून दुधापासूनच हे घृत बनलेलं आहे. पण हेच दूध ज्या वेळेला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलं जातं, तर त्यावेळेला मात्र त्याचे गुणधर्म वेगळे राहतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने म्हणजे केमिकल कंपोझिशन आणि जी वस्तू तर त्याचा परिणाम जो आहे ना तो बऱ्याच वेळेला वेगवेगळा का दिसतो तर ह्या त्याच्या बनण्याच्या प्रोसेसमुळे तो वेगवेगळे दिसत असतात. ओके सो पुराणे जयती व्याधीन प्रणशोधन रोपण बल्ल्या किलाट पीयूष ऊर्चिका मोरणादया शुक्र निद्रा कफकरा विष्टंभी गुरुदोषला. गव्ये क्षीरघृते श्रेष्ठे निंदिते च अविसंभवे. अवि म्हणजे मेंढी. गव्ये क्षीरघृते श्रेष्ठे हे द्विवचन आहे बरं का. क्षीरघृते क्षीरच घृतच क्षीरघृते म्हणजे काय तर गव्ये गव्य म्हणजे गाईचा क्षीर म्हणजे दूध आणि घृत हे दोन्ही श्रेष्ठ आहे. निंदितेच अविसंभवे म्हणजे मेंढीचं जे दूध आणि जे तूप आहे तर ते निंदित म्हणजे ते काही तेवढंच चांगलं नाहीये किंवा नित्य सेवनीय या गणातलं ते राहत नाही. याच्यानंतर आता क्षीरवर्ग इथे क्षीरवर्ग इथपर्यंत क्षीर म्हणजे दुधाचे सगळे प्रकार आपण इथे बघितले. आता तुम्हाला एक होमवर्क म्हणून परत एक सांगणार आहे. त्याच्यामध्ये किलाट पीयूष कुर्चुका आणि मोरण याचे अर्थ जे आहेत ना तर ते आयुर्वेद शब्दकोश जो आहे ना तर त्याच्यातनं तुम्ही बघा. ओके सो क्षीरवर्ग आता ह्याच्यानंतर अथ इक्षु वर्ग म्हणजे ह्याच्यापासून आता पुढे साखरेच्या ह्याच्यापासून म्हणजे साखर ज्याच्यापासून बनते इक्षु तर त्याचे गुणधर्म सांगतो. इक्षोः रसो गुरुस्निग्धो बृहण कफमूत्रकृत वृषा शीत अस्रपित्तघ्नः स्वादुपाक रसस्सरः. ऊसाचा रस म्हणजे ताजा ताजा रस जो काढलेला आहे तो कसा आहे किंवा ऊस आणून ऊस खाल्ला आपण समजा कोल्हापूर साईडला बऱ्याच जणांना माहिती असेल की ऊस आणला जातो आणि खाल्लं जाते. इकडे मुंबईमध्ये वगैरे ते असे काही ह्या काळामध्ये कर्वे मिळतात त्याचे कापलेले तर ते सुद्धा आपण जस्ट बघू शकतो घेऊ शकतो. तर हा कसा आहे तर गुरु गुणाचा आहे स्निग्ध आहे. त्याच्यानंतर बृहण आणि कफ मूत्रकृत असं आहे. बृहण म्हणजे ताकद देणार आहे परंतु तरी सुद्धा कफकर आहे आणि मूत्रकृत म्हणजे मूत्र उत्पन्न करणारा असा आहे इक्षु. जर आपण पंच म्हणजे तृणपंचमूळ बघितलं तर त्याच्यामध्ये लास्ट जे ना त्याच्यामध्ये कांडेक्षु येतात. तर तृणपंचमूळ जे आहे ते सुद्धा संपूर्ण मूत्रल आहे आणि म्हणून वेगवेगळ्या मूत्राच्या व्याधींमध्ये ह्या आपल्याला ऊसाच्या रसाचा उपयोग करून घेतात. त्याच्यानंतर वृक्ष हा इक्षुरस जो आहे तो वृक्ष आहे म्हणजे ताकद देणार आहे लॉस ऑफ लिबिडो कमी करणार आहे. शीतो त्याच्यानंतर थंड आहे. अस्र पित्तघ्न म्हणजेच रक्तपित्तघ्न विशेषतः रक्तपित्तासाठी हा ऊसाचा रस महत्वाचा आहे उपयुक्त आहे. स्वादुपाक रसो रस स्वादुपाक रस म्हणजे स्वादू विपाक म्हणजे त्याचा विपाक सुद्धा मधुर आहे आणि त्याचा रस सुद्धा मधुर आहे. आता इथे आपण एक बघायला पाहिजे तर ह्याच पद्धतीने रक्तपित्तघ्न जर का तो असेल ना
तर इक्षुरस किंवा ऊसाचा रस जो आहे तर त्याचा नस्य जर का दिला गेला ना तर रक्तपित्ताच्या पेशंट्स मध्ये उत्तम त्याचा परिणाम येईल. आता हे जो ऊस आहे तो विशेष करून रक्तपित्तघ्न पण आहे आणि मूत्रकृत पण आहे. मग ज्या पेशंट्स मध्ये हिमॅच्युरिया किंवा ब्लिडिंग इन युरिन असे जर लक्षण असतील तर तो कमी करायला तो उपयुक्त नाहीये का? तर चांगला उपयुक्त ठरेल. हे रक्तपित्ताच्या पण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये औषध कसं आपण सिलेक्ट करणार तर त्या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर सोग्रे सलवण दंत पीडिता शर्करा समाहा. सहा अग्रे म्हणजे अग्र म्हणजे शेंड्याकडचा लास्ट कडचा जो भाग असतो तो कसा असतो सलवणा हा किंचित खारट असतो लास्टला असतो जो हे असतो तो. आणखीन काय तर दंत पीडित हा दातांनी जर का खाऊन चावून चावून खाल्ला तो तर कसा आहे तर शर्करा समाहा साखरेप्रमाणे तो असतो. आता साखर कशी बनते तर साखरेची जी काही प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये ऊसाच्या रसापासून साखर बनणार आहे. तर ह्या पद्धतीने जर का आपण चावून जर खाल्ला तर तो साखरेप्रमाणे गुणधर्म करेल. आणि म्हणून ज्या वेळेला बऱ्याच पेशंट्सना हे माहिती असतं की कामला किंवा जॉन्डिस झालेला असताना ऊसाचा रस घ्यावा. आपण हॉस्पिटलमध्ये पेशंटला जर ऍडमिट केलं असेल तर आपण बघतो की D10 लावलेलं असतं पेशंटला. कारण का तर लिव्हरला रेस्ट द्यायची असते म्हणून, बरोबर? मग अशा वेळेला जर ऊसाचा रस दिला तर तोच परिणाम येणार आहे. पण ऊसाचा रस जो आहे तो दंतपीडित हा असा पाहिजे म्हणजे स्वतः खाल्लेला पाहिजे. ऊसाचा रस जर काढून ठेवला ना तर मग मात्र त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कंटॅमिनेशन्स येतात. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की ऊस जिथे लावून ठेवलं असतं तिथे माशा वगैरे खूप असतात. ते यंत्र जे ऊस काढण्याचं रस काढण्याचं असतं ते काही एवढं खास नसतं. सो त्यामुळे विकतचा ऊसाचा रस आणून पेशंटला देणं ही गोष्ट कृपया करू नये. आणि म्हणून पेशंटला तो ऊस खायला लावायला पाहिजे जो कामलेचा पेशंट असतो त्याच्यामध्ये. मग ह्या कामलेच्या पेशंटमध्ये आपण रेस्ट कंपल्सरी सांगितलेले असते तर मधला त्याचा जो ऊस खाण्याचा जो हे आहे वेळ आहे ना तर त्याच्यामुळे पित्ताचं शमन पण व्हायला लागतं. मूत्रलत्व असतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे पित्त शमन आणि यकृताला विश्रांती मिळाल्यामुळे कामिलेची संप्राप्ती लवकर कमी यायला लागते. त्याच्यानंतरचा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये मूलाग्र जंतु जगधादी पीडनात मलसंकरात किंचित कालम विधृत्याच विकृतीम याती च यांत्रिकः विदाही गुरुविष्टंभी तेन असौ. इथपर्यंत हा श्लोक येतो. म्हणजेच काय तर यांत्रिक म्हणजे यंत्राने जो रस काढलेला जातो ना त्याच्यामध्ये तो कसा आहे यंत्राने जो काढलेला रस असतो ना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आपण चावून खातो तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट बघून बघून तोंडात टाकतो. पण अदरवाईज यंत्रातनं टाकताना पूर्णच्या पूर्ण ऊस टाकला जातो. ते काय ऊस कापून बघत नाहीत की आतमध्ये कसं आहे ते, बरोबर? आणि म्हणून काही वेळेला जंतुजुष्ट असा जो भाग आहे तर तो सुद्धा त्याच्यामध्ये घातला जातो. म्हणजेच काय जंतू जगध आणि पीडनात मलसंकरात म्हणजे काही खराब ऊस जो असतो तोही त्याच्यामध्ये मिसळला जातो. आणि त्याच्यामुळं असा जो यंत्राने काढलेला जो रस आहे ना तो विदाही गुरु विष्टंभी तेन असौ विदाही होतो. म्हणजेच काय तर शरीरामध्ये दाह उत्पन्न करणारा किंवा अम्लपाकी असा सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि कसा तर गुरु जड पडतो विष्टंभी आहे आणि म्हणूनच असा जो हे आहे यांत्रिक रस जो आहे तर तो जास्त उपयुक्त नाहीये या अर्थाने येतात. त्याच्यानंतर ऊसाचे वेगवेगळे जाती सांगितलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये तत्र पौंड्रक जातीचा जो ऊस आहे तो कसा आहे तर शैत्य प्रसाद वर वर हा तम अनुवंशिक आता वंशिक कसा आहे हे सांगतात त्याच्या पुढे. वरहा तम अनुवंशिक म्हणजे काय सगळ्यात हा जो आहे तो वर म्हणजे पौंड्रक प्रकारचा जो ऊस आहे ना तो उत्तम आहे. आता कसं आहे की स्वतः जर शेतकरी असेल ना तर ऊसाच्या जाती समजतील. पण आता ऊसाचा आपल्याला जर बघताना ऊस आहे बस ऊस ओळखला तरी खूप झालं अशी गोष्ट आहे. आणि त्याच्यातनं थोडाफार लालसर एक ऊस दिसतो, एक पांढरट ऊस दिसतो, ह्या गोष्टी माहिती असतात. पण मग त्याच्यातल्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत ना त्या जातींचं इथे वर्णन केलेलं आहे. मग पौंड्रक जी जात आहे ती शैत्य प्रसाद म्हणजे शीत आहे, प्रसादकर आहे. आणखीन काय माधुर्य ही वरहा मधुर आहे आणि श्रेष्ठ अशी आहे. आणि त्यातल्या त्याच्यानंतर खालचा असा जो आहे तो वांशिक म्हणजे आपल्याला तांदळाच्या जशा वेगवेगळ्या जाती माहित असतात तर त्या पद्धतीनं किंवा गव्हाच्या जाती माहित असतात तसं ह्या ऊसाच्या जाती आहेत. शातपर्वक कांतारय नैपालाद्यास्तक्रमात
सक्षारा सकषायाश्च सोष्णा किंचित विदाहिनः. याच्यानंतर अनु क्रमात क्रमात सांगितलेले आहेत. कोणकोणत्या गड्या तर शतपर्वक, मग कांतार, मग नैपाल, ह्या ज्या जाती आहेत त्या त्यातल्या त्यात नंतर क्रमाक्रमाने चांगल्या आहेत. म्हणजे सगळ्यात उत्तम पौंड्रक, त्याच्यानंतर वांशिक, त्याच्यानंतर शतपर्वक, मग कांतार, मग नैपाल आणि सक्षारा कषायाश्च. पण ह्या जाती कशा होतात सक्षार म्हणजे क्षारयुक्त अशा ह्या जाती आहेत. किंचित लवण ह्याच्यापासून सुरुवात झालेली होती बघा. आणि कषाय रस त्याच्यामध्ये अनुरस म्हणून सापडतो. हे किंचित उष्ण आहेत म्हणून स उष्ण किंवा सोष्णा असं म्हटलेलं आहे. आणि किंचित विदाहीनः विदाह करणारे असे आहेत. आणि म्हणून हा ऊस जो आहे तो उत्तम जातीचा निवडणं ही सुद्धा गोष्ट महत्वाची राहते. ह्याच्यानंतर आता ऊसाचा रस जो आहे तर तोच वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि ऊसाचा रस काढून त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. मग त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या साईडला आपण एक काकवी आपण तिथे गेलो तर नक्की घेऊन येत असतो. सो काकवी आणल्यानंतर हा खूप छान आहे किंवा मस्त आहे असं करत अगदी मिटक्या मारत सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला खाल्ली जाते. पण ही काकवी कशी आहे ते आपण बघूयात. काकवीला संस्कृतमध्ये फाणित असं म्हटलेलं आहे. फाणितम गुरु अभिष्यन्ति चयकृत मूत्र विशोधनम. फाणितम गुरु गुरुवभिष्यन्ति एचो यवायावहा प्रमाणे हा संधी आहे. गुरु अभिष्यन्ति. तर ह्याच्यामध्ये फाणित म्हणजे काकवी कशी आहे गुरु आहे जड आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे छान लागतंय म्हणून उगाच खाऊ नये असं जे म्हटलंय ना ते ह्याच्यासाठीच आहे. आणि म्हणून अभिष्यंद आहे. अभिष्यंद उत्पन्न करणारी आहे आणि म्हणजे शरीरामध्ये प्रमेहासारख्या संप्राप्त्या वाढवणारी आहे. आणि म्हणून विशेषत्वानी ज्या वेळेला मिडल एज आहे ना तर त्या वेळेला असल्या गोड पदार्थ विशेष करून फाणित वगैरे ह्या गोष्टी वर्ज्य करायला पाहिजे. त्याच्यानंतर चयकृत म्हणजे शरीरामध्ये चय करणारे म्हणजे दोषांचा चय करणारे म्हणजे तीनही दोष वाढवणारे आणि मूत्र शोधनम असं आहे. हे मूत्राचं शोधन करणारी अशी ही काकवी आहे. चयकृत याचा अर्थ आपल्याला दोषांचा चय या अर्थाने घ्यायला पाहिजे इथे. त्याच्यानंतर आता आपण हे बघितलं की काकवी कशी आहे, ऊसाचा रस कसा आहे, यंत्राने काढलेला ऊसाचा रस कसा आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला वमनासाठी वगैरे ऊसाचा रस लागतो. मग त्यावेळेला हा ऊसाचा रस जनरली आपण यंत्रानेच काढलेला आणतो. परंतु त्याच्यामध्ये काय काय गोष्टींमध्ये फरक पडतात हे पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. अदरवाईज आपण तिथे उभं राहून त्याच्याकडनं रस काढून घ्यायला पाहिजे. म्हणजे अगदी ते यंत्र पहिल्यांदा धुण्यापासून सुरुवात, उकळून गार केलेल्या पाण्याने यंत्र धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर जो ऊस आहे ना तर त्याला मधोमध फाका पाडायचा. तो ऊस ओपन करून बघायचा आत सगळीकडे चांगला आहे ना आणि मग तो रसामध्ये टाकायचा म्हणजे रस काढण्यासाठी टाकायचा. ऍटलिस्ट एवढ्या तरी गोष्टी करायला पाहिजे. आणि आपल्याकडे काय स्वतःच्या घरी ह्या गोष्टी नसणार सो आपण बाहेरून आणणार. मग बाहेरून आणताना सुद्धा ह्या गोष्टींचं महत्व आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग ऊसाचा रस जो आहे ना तो वमनोपक किंवा वमनासाठी जेव्हा वापरत असतो तर विशेष करून पित्त विकार असताना ऊसाचा रस ह्या गोष्टी वापरायला पाहिजेत. अनेक मदन मधुकलंबा निंब बिंबी विशाला त्रपुस कुटुजमूर्वा देवदाली कृमिघ्नम विदुल दहन चित्राहा कोशवत्यव करंजहा कण लवण वचैला सरशपाश चर्दनानी. एवढा मोठाच्या मोठा चर्दनानीचा गण दिलेला आहे. पण आपण दोनच गोष्टींवरती अडकतो बऱ्याच वेळेला. एक तर यष्टी, दुसरं म्हणजे मदन फळ आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण कधीतरी वचा वापरतो. त्याच्या पुढे आपण जात नाही फारसं. पण वेगवेगळ्या गोष्टी ह्या वमनाच्या वापरून पाहायला हव्यात आणि त्याच्यात एक गोष्ट हे आली म्हणून त्याचा संदर्भामध्ये उल्लेख केला. सो प्रत्येक गोष्टीचा जरी वमन द्यायचं असेल ना तरी विशेष करून पित्त प्रकृती असताना, पित्त काल असताना, पित्त व्याधी असताना असं असताना आपल्याला इक्षू रस जो आहे तो वापरता येत असतो. त्याच्यानंतर आता आता नातिश्लेष्म करो धौत सृष्ट मूत्र शकृत गुडहा प्रभूत कृमी मज्जा अश्रुक मेद मांस कफो परहा. आता गुड हा म्हणजे गुळाचे गुण सांगतात. नातिश्लेष्म कर हा गुड हा म्हणजे काय, हा अतिश्लेष्म कर असा नाहीये गुड. मग कसा आहे तर किंचित श्लेष्म कर असा आहे. म्हणजे त्यातल्या त्यात बरा असं आपण म्हणतो ना तसा. सो त्याप्रमाणे कफकर तर तो आहे पण तेवढा कफकर नाहीये. धौत हा म्हणजे काय तर स्वच्छ असलेला गुळ या अर्थाने बर का. नंतर सृष्ट शकृत मूत्र, सृष्ट मलन सृष्ट मूत्र करणारा म्हणजे पोट साफ करणारा या अर्थाने हा गुळ आहे.
प्रभूत कृमी मज्जा अश्रुक मेद मांस कपो अपरहा. अपरहा म्हणजे काय तर पर म्हणजे श्रेष्ठ, अपर म्हणजे अपरहा गुडहा म्हणजे धौतहा गुडहा आणि दुसरा अपरहा गुडहा. धौतहा गुडहा कसा आहे नातिश्लेष्म करो आणि सृष्ट मूत्र आणि सृष्ट शकृत असा आहे. परंतु अपरहा त्याच्यापेक्षा वेगळा म्हणजे जो चांगला गुळ नाहीये तर तो कसा करेल तर प्रभूत कृमी मज्जा अश्रुक मेद मांस म्हणजे काय तर तो विशेष करून ह्या गोष्टी उत्पन्न करतो म्हणजे कुर्मींना उत्पन्न करतो, विकृत मेदाला उत्पन्न करतो, मांसाला उत्पन्न करतो अशा पद्धती म्हणजे मांस विकृत करतो. तर म्हणून खराब गुळ वापरू नये, चांगला गुळ वापरावा. त्याच्यानंतर हृदय पुराण पथ्यश्च नवश्लेष्माग्नी साधकृत. आता हाच गुळ जर नवीन असेल तर त्याचे परिणाम काय येतील तर जो नवीन गुळ आहे ना तो हृदय हा पुराण हा म्हणजे काय पुराण गुळ हृदय आहे, गुळ चांगला हृदयाला हितकर आहे जर पुराण गुळ असेल तर. परंतु तो आत्ता बनवलाय ताजा आहे असं असेल तर नवहा श्लेष्माग्नी साधकृत. नवहा आत्ता बनवलेला ताजा ताजा जो गुळ आहे तो श्लेष्म आणि अग्नी यांचा साध करणारा जे कफ कमी करणारा असा आहे. त्याच्यानंतर अग्नी साध करणारा असा आहे. श्लेष्म उत्पन्न करणारा, श्लेष्मकृत आणि अग्निसाधकृत असा शब्द आहे बरं का तो. तर सो त्या दृष्टीने जो पुराण गुळ आहे तर तो कसा आहे हृदय आहे आणि पथ्यकर आहे आणि म्हणूनच आपल्याकडे वर्षभराची साठवणूक करायची पद्धत असायची पूर्वी. सो त्याच्यामध्ये तांदूळ सुद्धा नवीन तांदूळ वापरू नयेत म्हणून तांदूळ वर्षभराचा भरायचा म्हणजे मग तो जो जुना आहे मागच्या वर्षीचा तो संपत आल्यानंतर 1-2-3 महिन्यांनी तो काढला जातो म्हणजे जुना तांदूळ वापरणं. त्याच पद्धतीनं गुळ जो आहे तो सुद्धा जुना गुळ वापरणं जास्त श्रेष्ठ आहे म्हणजे पुराण गुळ ज्याला आपण म्हणतो तसं. तर ह्या पद्धतीनं इथे इक्षु विकृती या सगळ्या आपण आज इथपर्यंत बघितलेल्या आहेत. पुढचा एक श्लोक वाचून आपण आज पुढच्या ह्याच्यामध्ये जाऊयात. क्वेश्चन आन्सर्स काय असतील तर ते घेऊयात. वृषाः क्षतक्षीणहिताः रक्तपित्तानिलापहाः मत्संडिका खंडसिताः क्रमेण गुणवत्तमाः. दोन गोष्टी आपण प्रामुख्यानं उसाच्या रसापासून मिळवतो त्याच्यापैकी एक म्हणजे गुळ आणि दुसरी म्हणजे साखर. आता इथे पासून साखरेचे गुण सांगितलेले आहे. मत्संडिका म्हणजे साखर, खंडसिता खडी साखर आणि ह्याचे गुण जे आहेत ते क्रमेण गुणवत्तमा हा क्रमाने सांगतो. कशा तर वृषक क्षतक्षीणहित रक्तपित्ता निलापहा. सो आपण साखर जी आहे ते पुढच्या वेळेला अभ्यासूया. ओके. सो काही क्वेश्चन्स असतील तर घेऊयात. 15 मिनिटं घेऊयात आपण क्वेश्चन्स. पुराणघृत वापर करायला सांगितलं आहे तर ते फक्त बाह्य उपयोग होतो, अभ्यंतर वापरू शकतो का? कारण त्याचा स्मेल येतो. बरोबर आहे, स्मेल येतो त्याचा आणि स्मेल जो आहे ना तो विशेष करून जर तूप बनवताना आपण आता जसं बघितलं की त्याच्यामध्ये जर आपण हे तूप बनवत असताना त्याच्यात जर का विड्याचं पान घातलं ना तर बऱ्याच वेळेला मग विड्याचं पान जर का असेल तर मग त्याचा स्मेल फार खराब राहत नाही. सो त्या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची राहते. सो पुराणघृत जे आहे ते अभ्यंतर आणि बाह्य दोन्ही पद्धतीने वापरता येतं. बाह्यतः वापरताना विशेष करून व्रण वगैरे किंवा जे नॉन हिलिंग गुड्स आहेत त्याच्यासाठी उपयोग होतो आणि अपस्मार आणि मद किंवा मदात्य ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विशेष करून अभ्यंतर आपल्याला वापरता येतात. ओके. मी 2 वर्षांचे ठेवले होते पण ते बाह्यासाठी वापरत होते. हा नाही वापरता येतं उत्तम पद्धतीनं पण अभ्यंतर जर का वापरायचं असेल ना तर आपण या पद्धतीनं त्याच्यात एक विड्याचं पान घालून म्हणजे तयार करताना बरं का नंतर ते काढून टाकायचं असं. व्हेजिटेरियन्स मध्ये B12 डेफिशियन्सी असल्यास बस्ती व्यतिरिक्त अजून काय करता येईल आणि डाएट आणि मेडिसिन काय द्यावी? तर हा चांगला प्रश्न आहे. फक्त व्हेजिटेरियन मध्ये म्हणण्यापेक्षा इतरही लोकांमध्ये आपल्याला B12 डेफिशियन्सी दिसते. विशेष करून असं म्हटलं जातं की नॉन व्हेजिटेरियन्स मध्ये दिसत नाही. परंतु ह्याचं एक प्रमुख कारण जे आहे ना ते आपली गृहिणी जर घेणारी आणि अडवणारी ही जर का गोष्ट शरीरामध्ये चांगल्या प्रतीची होत नसेल तर मग मात्र गृहिणीच्या पेशंट्स मध्ये आपल्याला विशेष करून
वेगवेगळ्या डेफिशियन्सीज दिसतात. सो असे पेशंट जे आहेत ना, त्याच्यामध्ये विशेष करून गृहिणीतली औषधं वापरायला पाहिजेत. शुक्रधरा कला सर्व शरीर व्यापिनी असं असल्यामुळं आपल्या शरीरामधली अभ्यंग जर का केलं गेलं ना, तर त्याचा परिणाम शुक्रावरती म्हणजे रिज्युव्हनेशन साठी सुद्धा चांगला येत असतो. आणि म्हणून गृहिणी मिहीर तेल किंवा श्रीबिल्व तेल ही जी तेलं आहेत तर ती सर्वांग अभ्यंगासाठी वापरावीत. त्याच्यानंतर औषधांमध्ये गृहिणी गजकेसरी किंवा गृहिणी कपाट केसरी हे गोष्टी वापराव्यात. त्याच्यानंतर अवेचक सपाचक हे सकाळ संध्याकाळ द्यावं. दात घासण्यासाठी औषधं याच्यामध्ये द्यायला पाहिजेत, कारण दात घासण्याने दुःस्वप्न विनाश असंही सांगितलेलं आहे. आणि सामता जी असते त्याचं छेदन होतं, म्हणून अग्नीचं दीपन होतं. आपल्याला वाटतं की दात घासल्यानंतर फक्त ओरल कॅव्हिटी स्वच्छ होते, तर तसं नाही होत. आपला अग्नी त्याने प्रदीप्त होत असतो. आणि म्हणूनच दात घासणं ही गोष्ट महत्वाची राहते. आणि म्हणून वेगवेगळी जी कषाय रसाची द्रव्ये सांगितलेली आहेत, कटुतिक्त कषाय, तर ती दंतधावनासाठी ह्या पेशंट्स मध्ये अशा वापरायला पाहिजेत. विशेष करून पित्तजग्रणीचं औषध किंवा आमकाडा ह्या गोष्टी दंतधावनासाठी वापराव्यात. असं जर का केलं गेलं ना, तर गृहिणीचं कार्य सुधारतं आणि मग B12 डेफिशियन्सी जी आहे ती आपल्याला नॉर्मलाइज झालेली दिसते. एक्झाम मध्ये ज्या स्टुडंटना निद्रा कमी होते त्यांना पनीर देता येईल का? कसं आहे ना, की आपल्याला झोपायचं तर आहे, म्हणजे झोप चांगली लागली पाहिजे, कारण निद्रा भूतदात्री वगैरे अशी आहे, परंतु जडपणा नाही यायला पाहिजे ना. सो पनीर नाही द्यावं, मग काय द्यावं? तर मग त्यामध्ये शंखपुष्पीसारखं द्रव्य जे सोमनस्य जनन आहे ना, अशी द्रव्य वापरायची, जे झोप पण चांगल्या पद्धतीनं होते आणि उठल्यानंतर फ्रेश राहतात मुलं. दुसरी गोष्ट, स्ट्रेस जास्ती असल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला झोप लागत नाही. तर अशा वेळेला माथ्यावरती तेल घालणं किंवा विशेष करून कदंबाचं तेल माथ्यावरती घालणं याचा उपयोग खूप चांगला होत असतो, तर ते नक्की करून पाहायला हवं. अनेक पेशंट व्हिटॅमिन डी, ओमेगा 3 साठी कॉड लिव्हर ऑइल कॅप्सूल्स घेतात, तर त्याचा विचार कसा करावा? ते विधाही ठरेल का? हां, विधाही ते असू शकतं, पण कसं आहे ना, की आता सप्लिमेंट्स घेणं हा भाग जो आहे, तर तो का करावा लागतो? तर गृहिणी विकृत असल्यामुळे, हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरा आणि तिसरा अवस्थापाक जर का प्राकृत नसेल, तर त्याच्यापासून आहारापासून शरीराने ज्या गोष्टी ओढून घ्यायला पाहिजेत, ते घेतल्या जात नाहीत आणि म्हणून ह्या गोष्टींची गरज लागते, असं होतं. खूप लोकांना जेवणानंतर थोडा गूळ खाण्याची सवय असते. ते म्हणतात की पाचक आहे. आता आपण बघितलं की नातिश्लेष्मकरः धौतः सृष्ट मूत्र सृष्ट सकृत गुडः असं आहे. परंतु गूळ जेवणाच्या नंतर खाणं हे म्हणजे योग्य नाही वाटत. याचं कारण जेवणाच्या सुरुवातीला मधुर रस खावा असं म्हटलेलं आहे आणि जेवणाच्या शेवटी कटुतिक्त कषाय हे रस घ्यायला पाहिजेत. आता जेवण झाल्यानंतर जर गूळ घेत असेल ना, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला क्रेव्हिंग्स ही गोष्ट दिसते आणि विशेष करून जे लोकं डायबिटीस कडे वाटचाल करत असतात ना, त्यांना ही सवय जास्ती असते, की जेवण झाल्यानंतर पुन्हा काहीतरी तोंडात टाकायचं आणि विशेष करून मग ह्या गोड गोष्टी. पण ते उष्ण कधी? जेवणाच्या आधी सांगितलेलं आहे बरं का, की भोजनाग्रे सदा पथ्यम गुडार्द्रक भक्षणम किंवा लवणार्द्रक भक्षणम. पित्त प्रकृती असेल तर गुडार्द्रक वापरावं आणि जर का कफ प्रकृती असेल तर लवणार्द्रक म्हणजे सेंधव आणि आलं असं वापरावं. पण जेवणाच्या शेवटी नाही. ओके. त्याच्यानंतर mostly we say Godugdha and salt should not be taken together. Camel milk, ईशत लवण. So how about अच्छा. वरून घालणं आणि आतून असणं या गोष्टीत फरक आहे हो. ज्या वेळेला आपण म्हणतो ना, की एखादी गोष्ट ह्या रसाची आहे, तर त्याच्यामध्ये बाहुल्याने किंवा प्राधान्यानं तो रस असतो. याचा अर्थ असं नाही आहे, की बाकीचे रस प्रेझेंट नसतातच, पण ते व्यक्त नसतात. याचं कारण काय? तर पंचीकरणातनं सर्व शरीर किंवा सर्व द्रव्य तयार झालेली आहेत आणि पंचीकरणातनं जर सर्व द्रव्य तयार झालेले असेल, तर प्रत्येक महाभूत जे आहे ते तिथे आहे आणि प्रत्येक महाभूताचा संयोग त्या ठिकाणी आहे. इतर चवी तिथे असणार आहेत, रस तिथे असणार आहेत, परंतु कसं आहे, की त्याचं व्यक्तीकरण नाहीये. व्हेअरएज उंट जो आहे ना, तो आकाशीय, वायवीय अशा प्रदेशामध्ये राहतोय, की विशेष करून त्याच्यामध्ये हा रस प्रकट होतोय. बरोबर? आणि म्हणून ते लवण रसाचं आहे. तर स्वतःहून असलेलं लवण रस आहे. पण त्याच गोष्टीमुळं आपण हेही बघितलं होतं तेव्हा, की उंटाचं जे दूध आहे ना, तर ते जास्ती वेळ टिकत नाही. व्हेअरएज आपण जे गाईचं किंवा म्हशीचं दूध बघतो ना, तर ते टिकतं जास्ती काळ. सकाळी बनवलेली जर मिठाई असेल ना, तर संध्याकाळपर्यंत ती कॅमलची ह्याची एकदम खराब होऊन गेलेली असते.
सो त्या दृष्टीने ईशत लवण हा जो गुण आहे ना त्याचा तो त्याच्या आतून आलेला आहे, वरून ऍडेड मीठ नाहीये. काविळीसाठी इक्षुरसामध्ये मिक्स करून औषध देतात. आता इक्षुरस स्वतःच काविळीसाठी उपयुक्त आहे हे तर आपण बघितलं. आता औषध काय देतात हे बघायला पाहिजे. सो त्या दृष्टीने मग त्याचा उपयोग कसा होतो हे सांगायला लागेल. ओके. त्याच्यानंतर पेशंट इज ऑटिस्टिक, हर मदर हॅज रेड दॅट कॅमल मिल्क इज गुड. ओके. हा, तर ते पाचन आहे किंवा दुसरी गोष्ट आपण बघितलेलं होतं की काही विशिष्ट ठिकाणी विशिष्ट दुधांचा उपयोग होतो, परंतु त्या दृष्टीनेच आपण ते वापरायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कशासाठी वापरायचंय ना त्या दृष्टीने आपल्याला ते वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, अष्ट जी दुध सांगितलेली ती बघायला पाहिजे. ओके. 38 3 kids FTND शेकशेगडी नाही केली आणि शिरशूल थायरॉइड फ्रॉम 3 years. त्याच्यानंतर वेट गेन आहे, मूर्छा, क्रोध आने पर, क्रोध, संभव, शिरशूल, कटिशूल फ्रॉम 1 year. ओके. वेट गेन आहे, थायरॉइड आहे, मूर्छा आहे, क्रोध आहे आणि क्रोध आणि हे आल्यानंतर मग जास्त संधिशूल किंवा कटिशूल वगैरे उत्पन्न होतं. तर ते ना 3 मुलं आहेत आणि त्याच्यानंतर शेकशेकडी वगैरे झालेली नाही, तर हे किंचित थोडस ना अटेन्शन सेकिंग बिहेवियर सारखं वाटतं. सो त्या दृष्टीने आपण योषापस्मारातली औषधं ह्याच्यामध्ये वापरायला हवी की त्याच्यामध्ये कुबेराक्ष वटीची सांगितले ना तर ते 3 वेळेला असं वापरायला हवं. तर कुबेराक्षाचा उपयोग ह्या दोन्ही दृष्टीने उपयोग होईल. तर कुबेराक्ष वापरावं आणि स्नेहन आताही या वयात सुद्धा करायला हरकत नाही. नंतर उदरपट्ट बंधन सांगायचं, म्हणजे मग हे बाकीच्या गोष्टी कमी येतील. आणि रसपाचक थायरॉइड फॉर्म्युला 2 वेळेला कांद्याच्या रसाबरोबर असं जर दिलं तर त्याचा परिणाम चांगला आहे. ओके. सो आपण थांबूयात मला असं वाटतं आता फसायदान म्हणून सांगत आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, हेत माझे जुरले पायिकपणा. आता विश्वात्मके दैवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी वज द्यावे पसायदान हे. जेठणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, नवरत भूमंडळी भेटतू पूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोधतेचे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सौजरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडिता. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजय हुआवे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.